अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकात संतापाची लाट उसळली। अलिबागमध्ये आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असल्याचा दावा केलाय आणि दानवे यांनी चेहऱ्यासकट हा व्हिडिओ सिद्ध करावा असं आव्हान दिलंय। तर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी सुपारी घेऊन काम केल्याचा घणाघात केलाय। या प्रकरणी आज संध्याकाळी अलिबागमध्ये शिवसेनेतर्फे जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला। रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या प्रमुख नेतृत्वात अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दानवे यांच्या विरोधातील निषेध आंदोलन करण्यात आले। सकाळी प्रसार माध्यमातून आम्हाला बघण्यात आलं की आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यावर अंबादास दानवे यांनी जे एक खोटी व्हिडिओ तयार करून प्रसार माध्यमातून ते जनतेपर्यंत प्रसारित करण्यात आलं आणि ते व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पूर्ण अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला की अंबादास दानवे यांनी जी महेंद्र शेठ दळवी यांच्या जी खोटी व्हिडिओ केली की पैशाचे बंडल आणि पैसे मोजताना, परंतु असं काहीही नाही, कारण आमदार महेंद्र शेठ दळवी हे सामान्यातील आणि गरीब लोकांचे आमदार आहेत। त्यामुळे आमदार महेंद्र शेठ दळवी असे करतील हे असे आम्हाला वाटत नाही। परंतु एक वैफल्यग्रस्तातून की अंबादास दानवे कुठेही विधानसभेमध्ये नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये ते नाही आहेत, त्यामुळे आज पक्षाचं पद सुद्धा त्यांच्याकडे नाही, परंतु कुठेतरी पदरात पक्षाचं पद पाडण्यासाठी एक त्यांच्या नेत्यांना त्यांच्या वरिष्ठांना असे खोटे प्रकार करून सत्ताधारी आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु आज जिल्ह्यामध्ये आज रोहामध्ये आंदोलन झालं, मुरुडमध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला, अलिबागमध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि अंबादास दानवे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन असं कायम राहील आणि त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल। राजाभाई, या कारस्थानामागे सुनील तटकरे यांचाच हात असल्याचा दावा देखील शिवसेनेच्या आमदारांनी केलाय, यामागे कसं बघताय? या अंबादास दानवे यांच्या जे बोलावता धनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं तरी आता तरी आम्हाला दिसण्यात येतोय। कारण आज नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आमच्या शिवसेनेच्या तिन्ही आमदारांवर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी टीका टिप्पणी जी होत होती त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या आमदार महेंद्र शेठ दळवी यांना अंबादास दानवे यांच्या मुखातून आणि त्यांच्या पाठीशी असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं आम्हाला तरी वाटतंय। शिवसेना आक्रमक झालेली आहे। या आंदोलनातून अंबादास दानवेंना नेमका काय इशारा आहे? जिल्ह्यामध्ये नाही तर ह्याचा प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्रात उमटतील आणि अंबादास दानवे यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल। लोकवाहिनी मीडिया करता ब्युरो रिपोर्ट, अलिबाग।